रोज वरचेवर ही कामं करत राहिली ना की डीप क्लिनिंग करायची गरजच पडत नाही. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज मुलांचा टिफिन मी सकाळीच करून दिलेला होता आणि दुपारचं जेवण बनवायला थोडा वेळ होता. त्यामुळे सकाळी देवपूजा वगैरे सगळं आटपून घेतलं. त्यानंतर तांब्या पितळीची काही भांडी घासायची होती, ती आधी घासून घेतली. तर आता ही भांडी घासायला मला फार वेळ लागत नाही, कारण मी रोज अशी भांडी ही पाणी आणि मिठाने स्वच्छ करते. जेणेकरून मग आपण 8-10 दिवस जरी ही भांडी ठेवली तर आपल्याला असं वाटतं की आपण लगेच साफ करू. पण 8-10 दिवस जर आपण ही भांडी ठेवली तर एकदम घासायला आपल्याला खूप जड जातात. त्यामुळे रोज जर अशी थोडी थोडी आपण ही भांडी घासत राहिलो तर आपली भांडी नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके दिसतात. तर तांब्या पितळीची भांडी नेहमी अशी मिठाने स्वच्छ करा, जेणेकरून ती त्याच घासायची आपल्याला गरज पडणार नाही. तर छान अशी भांडी घासून झाली. त्यानंतर आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझा स्वयंपाक होता. फुलकोबीची भाजी आणि पोळ्या मला टाकायच्या होत्या, तर त्या मी टाकून घेतल्या. भाजीसुद्धा छानपैकी फोडणीला घातली होती. तोपर्यंत बाकीची कामं आवरायची होती ती आवरून घेतली आणि छान अशी देवपूजासुद्धा माझी सकाळी झालेली होती. देवपूजा झाल्यानंतर मग सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून घेतला होता. त्यानंतर सगळं घर एकदा स्वच्छ झाडायचं होतं, पण त्याआधी म्हटलं गॅस ओटा स्वच्छ करून घ्या. ओटा छान स्वच्छ करून घेतला आणि गॅस ओट्यासंदर्भात छोट्या छोट्या काही टिप्स आहे की ज्या मी नेहमी फॉलो करते आणि अशी वरचीवर स्वच्छता नेहमी करते, जेणेकरून किचन कायम स्वच्छ दिसतं. किचनचा आजूबाजूचा जो भाग आहे तो नेहमी स्वच्छ राहील. तर त्याविषयीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. तर बघा, सकाळची सगळी कामं माझी आवरली होती. त्यानंतर हे असं नेट आम्ही लावून घेतलं, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि भरपूर ऊन घरामध्ये येतं आणि हॉलमध्ये ऊन आल्यानंतर तिथे बसू सुद्धा वाटत नाही. त्यामुळे असं छानपैकी आम्ही नेट लावून घेतलं. तर सगळं माझी आवरली होती. त्यानंतर स्वयंपाक सुद्धा तयार होता. तर मुलं घरी आले होते आणि देवांना छान असा नैवेद्य दाखवला. मुलं घरी येण्याच्या आधी माझा सगळा स्वयंपाक झालेला होता. घर सुद्धा नीटनेटकं झालेलं होतं. असं वाटलं तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग, हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला परत भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.